हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. जॉय सगळ्यात शेवटी सापडलं आहे आणि आज मी 3 वाजताच घर सोडलं होतं बघा, कारण आज दिवस अजून गेलेला नाही आहे. अजून दिवस आहे, अर्ध्या तासाने दिवस जाईल बघा. आत्ता या ठिकाणी अशा मोठमोठ्या बिल्डिंग्स तयार झालेल्या आहेत. आमच्या लेकरांचं माहिती नाही नक्की काय होईल. चिने आणि चायने मागाशीच खाल्लेलं आहे, पण तरीही त्यांना किती दिलं तरी त्यांचं पोटच भरत नाही. नक्की काय करावं ते समजत नाही. पाणी वगैरे सगळ्या सोयी माझ्या लेकरांसाठी इथे आहेत. हा मोती आणि बाबू एक साथ बरोबर खातात आणि इकडे पक्षी बघा मस्तपैकी एन्जॉय करतात, पाण्यात आंघोळ करतात. ऊन खूपच आहे आणि सूर्यकिरण खूप पडतात त्याच्यामुळे, कारण 4 वाजलेले आहेत. 4 वाजता मी घर सोडते. थांब अजून देते. ए ए ए ए ए चुप. डॉनगिरी करतो का तू मोठ्या? हे घे, चल हे घे रे, घे पटकन. करिश्मा परत प्रेग्नंट आहे बघा. पहिली तिची 3 पिल्लं आहेत आणि हिला खरं तर ऑपरेशनला देण्याची गरज आहे, पण इथले लोक काहीच कंप्लेंट्स वगैरे करत नाही आहेत आणि ऊन खूप आहे. चला बाबू बघा माझ्या मागे पळत आला. त्याला तिथेही खायला दिलं होतं मी आणि परत माझ्या मागं. त्याची एक सवय माझ्या गाडीच्या मागं पळत यायचं. जाताना कारण त्यांना बिस्किट देते ना मी, कारण ते दुकानापर्यंत ते पळत येतात. मग मनाला खूप वाईट वाटतं की नाही बाबा, आपल्यासाठी हे मागं येतात आणि द्यावं. हे बघा दगड, केवढा मोठा दगड आहे इथे. पावसाळ्यात आहे ना खूप भीती वाटते, पण हिरो तरी मागंच येतात पळत ना. पाय बघा, त्याचा ॲक्सिडेंटमध्ये एका नालायक व्यक्तीने गाडी घालवली होती त्याच्या पायावर. चला, दंतू सापडलेला आहे. दंतूला खायला दिले आणि या दोघींना पण दिलं, पण ह्या इतकं म्हणजे ह्यांचं पोटच भरत नाही बघा. अगोदर मी ह्या दोघींना दिलं, नंतर दंतूला, पण ह्यांचं पोटच भरत नाही ना, कारण ह्यांना पिल्लं आहेत ना. किती पिल्लं आहेत काय माहीत नाही बघा. देते ना खाऊन झाले बघा. इकडे या दोघींचं पण खाऊन झाले, पण या दोघी अशा आहेत ना, कितीही द्या पोटच भरत नाही यांचं. काय करणार आणि किती देणार खायला यांना? एका वेळेस बहुतेक 1 किलो खायला लागत असेल. बाळ आहे त्याच्यामुळं खूप वाईट वाटतं, कारण किती बाळ आहेत काही माहिती नाही. आणि आज लग्न आहे त्यामुळं खूप आवाज येतोय, त्याच्यामुळंच बहुतेक दंतू माझा पळत आलाय. ए थांब, तुम्हाला चपातीच पण आणल्या तर चपातीच देते. चपात्या पण आणल्या त्या मॅडम. राजा, ब्रूस आणि राणी सापडलेत. या दोघांचं अगोदरच खाऊन झालेले आहे. हे बघा, ब्रूस परत निघाला. हे काय करतात, पटपट खातात आणि मग ह्याला खाऊन देत नाही आहेत. हे थांब, राणी देते अजून. इतके फास्ट खातात ना. राणी हे घे, राणी. आता राहिलेत कोण? जॉय, मीरा, काळू. नाही, राधा, मीरा, जॉय आणि सगळे वरचे अजून टेकडीवरचे. लग्न असल्यामुळे नाही, सगळे पळून गेले होते बघा. तिथे लग्नाचा प्रोग्राम आहे, वरती कार्यालय आहे. बाय, चलो. राधा पण सापडली, आता फक्त मीरा राहिली. तर मीरा मॅडम कुठे भेटतील माहिती नाही. आणि आज लवकर आल्यामुळे इकडं खूप लोक आहेत, भीती वाटते खूप यायची बघा. अशा गाड्या येतात आणि गपचुपीत येऊन असं इथं घाण टाकून जातात. राधा खा पटकन, हे खाऊन येणार नाही तुला. राधू पटपट खा. राधाचे पण एवढे नखरे चाललेत ना. राधा काय झालं? खा गुडिया. हे राधू, एक दिवस यांचे कान साफ करायचे, आता वेळ मिळेल तेव्हा. राधा काय होते? तर बघ, तो ब्रूस आला. हे बघ, सगळ्यांना खायचं झालं आणि सगळं ह्यांचे नजर सगळी राधाच्या खाण्यावरती. राधू खा पटकन.